हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी एक रेसिपी बनवणार आहे. तर रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर चॅनलला माझे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मस्त तुम्हाला छान-छान माझ्या अशा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तर आज मी व्हिडिओ हा शूटच करणार नव्हते, कारण का तब्येत पण बरी नव्हती आणि त्याच्यामध्ये असं झालं, की 15 ते 20 दिवस झालं लागोपाठ माझे व्हिडिओ YouTubeवरती अपलोड होतात ते. म्हणजे रोज मी व्हिडिओ शूट करते, पण मला पाहिजे तसा रिस्पॉन्स अजिबात नाहीये. त्याच्यामुळे असं थोडंसं मन नाराज होतं. पण तरीही म्हणलं, कारण का व्हिडिओ शूट नाही केला तर असं मन थोडंसं हे झालंय, की कारण की आपण रोज शूट करतो ते थोडंसं माझं कामच झालंय, की ते काम केल्याशिवाय मला चैनच पडत नाही. पण तरी म्हणलं जेवढा होईल तेवढा शूट केलाय. तर आज आपण बनवणार आहे व्हेज पुलाव. तर तुम्ही पाहिलं असेल की मी सगळ्यात आधी कांदा लाल करून घेतला होता. त्याच्यामध्ये 2 ते 3 मी हिरवी मिरची टाकली होती. ते पण चांगली लाल करून घेतलेली आहे. नंतर आपण टोमॅटो टाकून त्याला पण पूर्ण असं त्याचा एकदम गाळा करून घेतलेला आहे. आणि दुसरीकडे मी तांदूळ पण आपले बॉईल करून घेतले होते. तर अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे. तर त्याप्रमाणे पूर्ण भाज्या घेतलेल्या आहे मी. आणि भाज्याची क्वांटिटी आहे जी ती तुम्ही कमी जास्त करू शकता. कारण मला जेवढे लागेल मी तेवढ्या म्हणजे मोजून वगैरे काही घेतलेलं नाही. लागेल तेवढे घेतलेले आहे. 1 शिमला मिरची आहे, 2 बटाटो आहे, फ्लॉवर आहे आणि वाटाणा. आता हे जे आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कांदा टोमॅटोमध्ये, हे पूर्ण असं एकत्र एकदम तळून घ्यायचं आहे. कारण का आपण ह्याला न पाणी टाकता शिजवून घेणार आहे. तर त्याच्यामुळं आपण असं पूर्ण ह्याला म्हणजे गॅस बारीक करून पूर्ण असं तळून घ्यायचं आहे. कारण का खाली जळलं पण नाही पाहिजे. ते थोडंसं लक्षात ठेवून पूर्ण असं त्याला सारखं-सारखं अधून-मधून हलवत राहायचंय. तर तुम्ही पाहिलं असेल मी अद्रक, लसूण जे होतं ते ठेचून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये लावलं नव्हतं. ते खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊन त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी आणि आपलं खाली कोणच्याच साईडने लागलेलं नाही. एकदम कमी जास्त गॅस वगैरे करून ते एकदम शिजून घेतलेलं आहे. आणि आता मी सोयाबीन 1 मिनिटं बॉईल करून घेतले होते आणि त्याचं पूर्ण असं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या व्हेज पुलावमध्ये टाकलेलं आहे आणि ते पूर्ण एकत्रच ते पण तळून घ्यायचं आहे. जेवढे आपले मसाले तळतील तेवढं व्हेज पुलाव खूप छान होईल आपला. आणि व्हिडिओ स्किप न करता असाच व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहत राहा. असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. पब्लिकला फक्त हा व्हिडिओ दिसतो, पण असं असतं की मेहनत खूप असते. पूर्ण व्हिडिओ शूट करायचा, एडिटिंग करायचा, नंतर अपलोड करायचा, बरंच आणि थंबनेल वगैरे बरंच काही असतं. हे लोकांना माहिती नसतं. फक्त हा व्हिडिओ दिसतो, पण त्याच्यामागची मेहनत पण खूप असते फ्रेंड्स. तर तुम्ही जेवढं होईल तेवढं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आपण पाहिलं असेल की मी ह्याच्यामध्ये थोडेसे पूर्ण हे जे भाज्या आहेत आपण पूर्ण तळून घेतलेल्या आहे आणि आता ह्याच्यामध्ये मसाले ॲड केलेले आहेत. तर 2 चमचा मी मटन मसाला, चिकन मसाला ॲड केलेला आहे आणि हे पण आपल्याला पूर्ण असे तळून घ्यायचं आहे ना. आणि एक मसाला टाकलेला आहे होममेड, ते 1 चमचा टाकलेला आहे मी आणि थोडीशी हळद ॲड केलेली आहे. आणि गाजर वगैरे सगळं टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता हे पूर्ण आपल्याला आता हा समजा हे जे मसाले टाकलेले आहे, ते म्हणजे पटकन जळतं. त्याच्यामुळे आपण काय करायचं थोडंसं गॅस कमी करून पूर्ण असं दमवरती पूर्ण शिजून घ्यायचं आहे. तर आपलं थोडंसं जवळपास 5 मिनिटं पूर्ण भाज्याला आपण तळून-तळून घेत आहे. तर तुम्ही पाहिलं असेल थोडंसं खाली लागलेलं आहे. लागलेलं आहे म्हणजे मसाला हा तो लागणारच आहे, कारण का आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये. आणि आता थोडं आपण पावशेरचा डबा होता त्याच्यामध्ये निम्म्याच्या वर थोडंसं घेतलेलं आहे मी. आणि कारण का व्हेज पुलावमध्ये म्हणा, बिर्याणीमध्ये म्हणा, दही वगैरे असेल तर खूप छान लागतं. आणि थोडं मी ह्याच्यामध्ये लिंबूचा न वापर करता मी दहीचा वापर केलेला आहे. आणि आता पूर्ण हे याला पण मी अजून 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. तर व्हेज पुलावमध्ये पाणी न टाकता शिजवायचं म्हणलं की खूप जरा टेन्शनचं काम असतं, कारण का त्याला वेळ भरपूर लागतो. ह्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आणि आपल्या भाज्या जवळपास शिजत पण आलेल्या आहे आणि तेल किती सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता. तेल कधी सुटतं जेव्हा आपला मसाला चांगला भाजला जातो त्यावेळेस.
तर मी झाकून ठेवून त्याला 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे आणि आपल्या ऑलमोस्ट पूर्ण अशा भाज्या शिजून झालेल्या आहे आणि मी जे तांदूळ होते ते बॉईल करून घेतले होते. त्याच्यामध्ये एक लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तेजपत्ता टाकला होता आणि त्याला एका म्हणजे 2 कणीवरती ठेवला होता. पूर्ण असा शिजवून घेतला नव्हता. तर मी आता ते आपल्या भाज्या जे शिजल्या आहेत त्याच्यावरती भात पूर्ण असं टाकून दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता. पण व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण व्हिडिओ अजून आहे आणि तुम्ही पाहू शकता मी कलर फ्रूट कलर ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. ऑरेंज कलर घेतलेला आहे. तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जे कलर आवडतो तुम्ही ते टाकू शकता. हिरवा म्हणा, लाल म्हणा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त असा आपला भात झालेला आहे. तर फायनली आपला व्हेज पुलाव झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. बाय. टेक